नमस्कार. आज मी इथे नाश्त्याचे 2 प्रकार बनवत आहे. त्यासाठी 1 वाटी रवा घेतलाय आणि 1 चमचा दही घेतले आणि 1 वाटी पाण्यामध्ये गूळ मिक्स करून घेतलेला आहे. रव्यामध्ये छान मिक्स करून घेते. किंचित मीठ घालते. खोबऱ्याचे तुकडे आणि काजूचे तुकडे घालते. किसून ठेवलेलं खोबरं, वेलची पावडर आणि सगळं मिक्स करून घेते. अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवलेलं. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेते. पाव चमचा बेकिंग सोडा घालते. तूप घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. इथे आप्पे पात्र घेतलेले आहे. त्यात तूप घालते आणि त्यात रव्याचं मिश्रण घालते आणि 2 मिनिटं झाकण लावून शिजून घेते. झाकण काढलेले आहे. आता दुसऱ्या बाजूने शिजून घेते. आणि वरून तूप घालते पुन्हा. रव्याचे गोड आप्पे तयार आहेत. आता मी काढून घेते. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला राई, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घालते आणि 2 सेकंद परतून घेते. बारीक चिरलेलं आलं, सुकी मिरची आणि हिरवी मिरची घालते आणि तेलात परतून घेते. काजूचे तुकडे घालते. बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. त्यात मटर आणि गाजर बारीक कापलेलं घालते. 2 मिनिटं तेलावर परतून घेते. ओलं खोबरं घालते आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि 1 वाटी रवा घालते. 3-4 मिनिटं परतून घेते. इथे 1 वाटी रव्याला 3 वाटी पाणी उकळलेलं घालते थोडं थोडं आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून झाकण लावून शिजून घेते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. एक चमचा तूप घालते आणि कोथिंबीर घालते. लिंबाचा रस घालते वरून आणि सगळं मिक्स करून घेते. उपमा तयार आहे.